ही आहे आमची मुलगी नलिनी. नलिनी बेटा, हे आहेत पत्रकार पोपटलाल. यांच्याबद्दल मी सांगितलं होतं नाही का तुला? अरे हा तर लाजतोय. पोपट भाऊ, तुम्ही लाजताय कशासाठी? अरे भाऊ, ज्या क्षणासाठी तू इतका सूटबूट घालून इथे आला आहेस तो क्षण आलाय, तर काय करतोयस हा तू? एवढे लाजताय का? बाजूला कर भाऊ. पोपट भाऊ, अरे चल रे आता. काय म्हटलं? चल चल. अरे पोपट भाऊ, आमच्या इज्जतीचा तर विचार कर पोपटलाल. हे काय करतोयस? थोडा बावळटपणा. अरे नाही. काय? पोपट भाऊ, अरे पोपट भाऊ काय? हे आहेत आमचे पत्रकार पोपटलाल. नमस्कार. काय? हे पत्रकार पोपटलाल आहेत? हे तर जेठालाल आहेत ना? नाही नाही, जेठालाल मी आहे. नाही नाही, हे जेठालाल आहेत. अरे मी स्वतः सांगतोय मी जेठालाल आहे आणि हे पत्रकार पोपटलाल आहेत. हे पत्रकार पोपटलाल भाऊ आहेत. हो बेटा, हे जेठालाल आहेत आणि हे पोपटलाल आहेत. पप्पा, हे लोक तुम्हाला मूर्ख बनवतात. हा माणूस आधीच विवाहित आहे. काय काय बोलतेस तू? हे जेठालाल विवाहित असून सुद्धा दुसऱ्या लग्नाचा विचार करतात. त्यांना तर लाज वाटली पाहिजे. तुम्ही काय ऐकते? तुम्ही दुसऱ्या लग्नाचा विचार करता? अरे काय बोलतेस द्या, तुला कोणी सांगितलं? या नलिनीने आत्ताच सर बोलल्या. अरे ताई, तुम्हाला कोणी सांगितलं की मी दुसरं लग्न करतोय? अरे मी तुमच्याबद्दल नाही, ह्यांच्याबद्दल बोलतेय. हा बघ, त्या पोपटलाल बद्दल. एक मिनिट पोपटलाल, तू दुसरं लग्न करतोयस? मग पहिलं लग्न कधी झालं? हे जेठालाल आहेत, पोपटलाल नाही. विचारा त्यांना कोण आहेत ते. विचारा. अरे ताई, मी जेठालाल आहे. अरे भाऊ पोपटलाल, सांग ना मी जेठालाल आहे. मी जेठालाल आहे. अरे असं नाही, मी जेठालाल आहे आणि तू पोपटलाल आहे असं सांग. मी जेठालाल आहे आणि तू पोपटलाल आहेस. अरे हा काय खेळ खेळतोयस पोपटलाल? अरे बाबा, हे पोपटलाल नाही, जेठालाल आहेत आणि ह्यांचा एक मुलगा सुद्धा आहे. मुलगा? याला एक मुलगा पण आहे? आणि तो कॉलेजमध्ये शिकतोय. आम्ही काय ऐकतोय पोपट भाऊ? तुम्हाला एक मुलगा पण आहे, तुमचं लग्नही झालंय. ही तर किती आनंदाची गोष्ट आहे. इतकी छान गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवली का? आणि इतकी वर्ष आम्हा सगळ्या गोकुळधाम वासियांना मूर्ख का बनवत राहिलास की मी कुवारा आहे, माझ्यासाठी मुलगी शोधा, मुलगी शोधा. हे तर चांगलं झालं, यांच्यामुळे याचं खरं रूप आपल्या समोर आलं. नाहीतर तू भोळी बहीण आयुष्यभर याच्यासाठी मुलगी शोधत राहिली असतीस. तसं कोणत्या कॉलेजमध्ये शिकतो यांचा मुलगा? MK गांधी कॉलेज. टप्पू नाव आहे यांच्या मुलाचं. टप्पू? टप्पू तर आमच्या मुलाचं नाव आहे. टप्पू तुमचा मुलगा आहे? तुम्ही टप्पूची आई आहात? म्हणजे तुम्ही दयावहिनी आहात? आणि टप्पूचे पप्पा आहे. हो, जेठालाल चंपकलाल गडा. मग हे कोण आहेत? अरे मी सांगितलं ना, पोपटलाल आहे. लग्नासाठी तुम्हाला बघायला आले आहेत. अच्छा अच्छा, मला कळलं सगळं काय ते. पण ते नलिनीबेन, तुम्ही आमच्या टप्पूला कसं ओळखता? कारण टप्पू ज्या कॉलेजमध्ये शिकतोय त्या कॉलेजमध्ये मी प्रोफेसर आहे.
MK गांधी कॉलेज आणि आज टप्पूने एक मस्ती केली होती आणि मी त्याला पकडलं होतं आणि मी त्याला म्हटलं की तुझ्या वडिलांना कॉलेजमध्ये घेऊन ये. तर हा माणूस टप्पूचे बाबा जेठालाल बनून मला भेटायला आला. बोला. अरे अरे हा कुठे गेला? हे बाबा खाली खाली हा बघा. पोपटलाल, मी असताना टप्पूचा वडील बनून तू का गेला होतात कॉलेजमध्ये? अरे पोपट भाऊ बोला ना, आता बोलत का नाही आहेत? काय बोलू दया वहिनी मी आता. अरे जे पण खरं आहे ते बोला लवकर लवकर. अच्छा ते असं झालं की. अरे भाऊ जरा बाहेर येऊन साक्ष दे. हे का इथे असं गुडघ? हो येतो येतो येतो. बाहेर ये बाहेर ये. नाही नाही सांगतो. जेठालाल आणि दया वहिनी नलिनी मॅडम बरोबर बोलतायत. आज कॉलेजमध्ये लेक्चर चालू असताना टप्पूने यांच्यावर विमान फेकलं होतं आणि यांनी टप्पूला पकडलं आणि त्याचा आय कार्ड घेतलं आणि सांगितलं की जोपर्यंत तो त्याच्या पालकांना कॉलेजमध्ये घेऊन नाही येत तोपर्यंत त्याला त्याचा आय कार्ड परत नाही मिळणार. तुम्हा दोघांना आणि बापूजींना जर ही गोष्ट कळली असती तर तुम्ही लोक टप्पूवर खूप रागावला असता. या भीतीने टप्पूने तुम्हाला ही गोष्ट नाही सांगितली आणि मला विनंती केली की मी टप्पूचे पप्पा बनून कॉलेजला यावं. मी खूप नकार दिला पण त्याने मला छत्रीची शपथ दिली. मग मला नकार नाही देता आला आणि मी जेठालाल म्हणून कॉलेजला गेलो. तिथे या नलिनी मॅडमच प्रोफेसर होत्या. आता मला काय माहित होतं की ज्या मुलीशी माझ्या लग्नाची बोलणी चालली आहे ती मुलगी नलिनीच आहे आणि त्यांची माझी इथे भेट होणार आहे म्हणून. या टप्पूच्या खोड्या खूप वाढत चालल्या आहेत. आज येऊ दे त्याला घरी. मी बरोबर बघतो त्याच्याकडे. नाही नाही जेठालालजी, टप्पूला नका ओरडू तुम्ही. रॉकेट त्यांनी फेकलं नव्हतं, मी त्याला चुकून पकडलं होतं. त्यासाठी मी तुमची माफी मागते. नाही नाही नलिनी मॅडम तुम्ही का माफी मागताय? माफी तर मी मागितली पाहिजे ना. आय एम रिअली व्हेरी सॉरी. नलीबेन आता तरी पोपटलाल भाऊंना माफ करा. आता तर तुम्हाला लक्षात आलं ना की पोपट भाऊंचा कुठला मुलगाही नाहीये आणि त्यांचं लग्नही नाही झालंय. हो, उलट बिचारा वर्षांपासून अविवाहित फिरतोय. मग तुम्ही त्यांना माफ करा आणि लग्नासाठी लवकर हो म्हणा. सॉरी दया वहिनी, मी लग्नासाठी ह्यांना होकार नाही देऊ शकत. हे बघा नलिनी बेन, आम्हाला मान्य आहे की पोपट भाऊंची यात चूक आहे, पण खरं खरं बघितलं ना तर याच्यात पोपट भाऊंची काही चूक नाहीये. जे काही पण झालं ते आमचा मुलगा टप्पूमुळे झाला, तर टप्पूच्या चुकीची शिक्षा तुम्ही पोपट भाऊंना का देताय? खरं सांगते पोपट भाऊ खूपच चांगले व्यक्ती आहेत. ते नेहमीच सगळ्यांना मदत करत असतात. आमच्या टप्पू सेनेचे लाडके काका आहेत ते. प्लीज माफ करा ना पोपट भाऊंना. पोपट भाऊंचे लग्न करण्यासाठी मी पदर पसरते. प्लीज पोपट भाऊंना एक संधी द्या ना.